सिंधुदुर्गाच्या तळकोकणामध्ये एकूणच घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होत आहे। मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते। तर गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी पुरोहितांकडून विधिवत पूजा करून बाप्पाची इथे प्राणप्रतिष्ठा केली जाते। खरं तर तळकोकणात घरोघरी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो आणि याच सगळा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी। तळकोकणात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झाले आणि आपण इथे पाहतोय भक्तिमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना केली जाते। पुरोहितांमार्फत विधिवत पूजा करून इथे मोठ्या उत्साहात गणरायाची पूजा केली जाते आणि भक्तिमय वातावरण आहे तळकोकणात आणि मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। घरोघरी अशाच प्रकारे गणेशाची पूजा केली जाते आणि जवळपास आपण पाहिलं तर 71 ते 72,000 घरगुती गणपती आपल्याला इथे प्राणप्रतिष्ठापना सिंधुदुर्ग जिल्ह्यात केली जात आहे। भक्तिमय वातावरण आहे आणि चाकरमानी देखील मोठ्या संख्येने तळकोकणात दाखल झाले आहेत आणि गणेशाची इथे विधिवत पूजा केली जाते। 5 दिवस असतील किंवा 11 दिवस असतील अशा स्वरूपात इथे गणपतीची पूजा केली जाते आणि त्यानंतर लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो। एकूणच आपण पाहिलं तर मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात इथे गणरायाचं आगमन झाले आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग।